नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. आज आपण सांजा गटामध्ये आलेलो आहोत. या सांजा गटामध्ये जिल्हा परिषदेच्या गटामध्ये प्रदीप घोणे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आहेत आणि भाजपाचे उमेदवार तानाजी शिंदे आहेत. बाकीचे अपक्ष काही उमेदवार आहेत, काही गणातले उमेदवार आहेत. पण जिल्हा परिषद गटामध्ये राजुरी गाव, आपण राजुरी गावात आलोत. या राजुरी गावातला कौल कुणाच्या बाजूला पडतोय हे आपण जाणून घेणार आहेत. बघूया राजुरी गावातले माणसं, आपले मतदार जे आपलं मतदान करणार आहेत, अमूल्य किमतीचं मतदान करणार आहेत, ते मतदान करत असताना स्पष्ट बोलतात का, या विषयावर आपण बोलणार आहेत. आणि काय गावाचा विकास पूर्वीच्या जिल्हा परिषद गटामध्ये असणाऱ्या उमेदवारांनी केला आहे ते बघूया. आपण जनतेला विचारूया. बोला, डायरेक्ट सवाल करू आपण. डायरेक्ट सवाल आपल्याकडनं भाऊराव इकडनं आहे. गावाचे कार्यकर्ते आहेत तुम्ही. सध्या ऐका, शेतकरी असा पण तुमच्या राजुरी गावामध्ये पूर्वीच्या जे जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्यांनी काय की विकास केला तुमच्या गावाचा? विकास काय टावर दिलंय? टावर हा विकास आहे का? विकासच आहे ना. टावर विकास आहे? हा, विकास म्हणजे उजाड देत आहे ना. बर बर हा. बर. रोड रोड बी दिलाय ना. बरं, अजून काय काय दिले? निधी दिलाय देवळाला. किती दिला निधी? 5 कोटी. 5 कोटी. कोण आहेत सदस्य? सध्यक्ष कोण आहे? कोण होते? चेअरमन. चेअरमन म्हणजे कोण होते? पहिले कोण होते? कुणी दिलाय निधी? कुणी दिलाय निधी? कुणी दिलाय? काय नाव आहे त्यांचं? नाव माहित नाही आपल्याला. हा, मग कसं निधी दिलाय? निधी दिलाय, तिथं बोर्ड लावलेला आहे. बर, कुणी दिलाय? कोणी दिलेलं नाव लिहिलेलं नाही वर. बघा गावकरी कसे आहेत. गाव झापून टाकलाय ना बोर्ड. आता असं आहे का? सकाळी बघितलं मी बोर्ड. पण तरी सुद्धा माणसाचं नाव माहित असेल नाही, की नाही. ज्याने निधी दिलाय त्याचं नाव नाही. नाही. कुणी निधी दिला हो? कुणी निधी दिलाय? बसा सर. अहो तुम्ही सांगा हो. कोण आहो काय आम्हाला माहिती आहे हो. कुणी दिलेला आहे आपला? होय महाराज. राजुरी गाव हा, राजुरी गाव. कोण बोलताय? गावाचा विकास हा, तरी सुद्धा आता सध्या गावामध्ये अहो, मी काय म्हणाले, गावामध्ये जी विकास केलाय, ज्याने केलाय ते मागासवर्गीचं आपलं मशानभूमीचं आपण चेंबर मानला नाही. मी कालच बोललो बीजेपीला. काय बाबा मागासवर्गीचं ते चेंबर का बांधणार नाही? बीजेपीला बोललो. बीजेपीला हा, बीजेपी बोलते तुम्हाला? बीजेपी बोलते. कस काय बोलते? तुम्ही उमेदवाराला बोलला का बीजेपीला? उमेदवाराला म्हणला. हा, मग मला माहिती आहे. समजा बीजेपीला बोलला म्हणजे बीजेपी कशी बोलते? पण उमेदवार कोणत्या उमेदवाराला बोलला? हिंद समधी नालायक बेश्रम उमेदवार उभा राहणार, समजा फ्रॉड करणार, भ्रष्टाचार करणारी ही माणसं आहे ती. कुणाचे? समधीच. हा बर. मग चांगलं कोण आहे? मग कोण चांगलं आहे? तुम्ही एकटं चांगला हो. बाकी दारू पिऊन बोलायचं आपण फर्स्ट क्लास. एकटं चांगला हो तुम्ही एकटं चांगला. कोण बोलता? हा, मावशी बोला. थांबा, तुम्ही मध्ये बोल नका. तुम्ही बोल नका मध्ये. मावशी, तुमच्या या राजुरी गावामध्ये जे तुम्ही निवडून देतात है ना, आपण ह्या मताला किंमतच करता येत नाही किती बी पैशात. नाही कारण एक मतानं पंतप्रधान बनू शकता है ना. बनू शकतो. मग एवढं किमतीचं मतदान तुम्ही दिलंय, होय. ज्याला द्यायचं त्याला. होय. तुमच्या गावाचा विकास काय केला? काहीच नाही केलं. हा, काहीच नाही केला. काहीच केलं. बर. आता काय केलं? आमचं घरदार पडलंय, हा. सगळं चौकून घरदार पडलं. तुमचं नाव काय? माझं वाच्याला शकपा देडे. बर. चला शकबा देडे. हा, मी उघड्या रानात राहते. उघड्या रानात राहते. हो. आणि आतापर्यंत कुणीच विकास केला नाही. कुणीच विकास केला नाही. बर. मग आता घरकुल आलंय म्हणते ती.
झालं ती घर कोण आहे गावाचं पहिलं बजेट सरपंच कोण आहे? सरपंच कोण आहे? सरपंच कोण गळकाटे होता. हा आता कोण आहे? आता काय किंवा बघा आता गावात आहो की तुम्ही? तीच आहे पण अजून ती काय बर 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 हा. सरपंचाने काय केलं नाही? काहीच नाही. बरं आता इथं उभारलेत बघा त्या डिजिटलवर दिसतात प्रदीप गोने हा. आणि तानाजी शिंदे. ही तानाजी शिंदे भाजपाचे आहेत हा. आणि प्रदीप गोने उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सदस्य आहेत. हो. म्हणजे हे दोघं जण निवडणुकीला उभारलेत. आता मग तुम्हाला कोणचा बरा माणूस आहे? प्रदीप गोने बरा आहे का तानाजी शिंदे बरा आहे? सगळीच बरी आहे त्या सगळीच बरी आहेत. सगळीच बरी आहे. मग आता कुणाला मतदान करणार तुम्ही? आम्ही जे आम्हाला जे आवडेल ते त्याला शबास करू. शबास माय शबास. कारण मतदान कुणाला सांगायचं नाही. नाही. अरे यार तुम्ही गावातले माणसं पळू बघा चाललो तुम्ही. तुम्हाला गावाचा विकास नको हा? तुम्हाला गावाचा विकास नका का? तुम्ही किमतीनं मतदान देता आणि मतदान देणारे माणसं तुम्ही कुणाला मतदान देणार आहोत सांगू नका आम्हाला कुणाला द्यायची ती. पण गावाचा विकास करणारा माणूस कोण आहे ते तर सांगा. काय रे काय कोण बोलता का? कोण बोलता का? बोला बोला बोलता कोण? गावाचा विकास कोण करेल वाटतंय? बोला साहेब सुशिक्षितात बोला. महाराज बोला 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 भिवू नका. खटाक करणं बोला 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 धाडच करा की. अरे माणसाव का जनावर आहो तुम्ही? आता काय बोलायला? तुम्ही एवढे किमतीचे मतदान तुम्ही देता आणि तुम्ही जे मायाव का इकडे आहे हो थांबा मध्ये बोलू नका. तुम्ही ज्या माणसाला निवडून देणार आहो त्या माणसाकडून तुमच्या गावाचा विकास करणार आहोत आणि विकास करणार आहोत म्हणून मतदान देणार आहोत. आणि ते मतदान द्यायचंय कुणाला आणि कोण तुमचा माणूस चांगला आहे हे जर सांगत नसाल तर गावात माणसं असून नसले सर काय? अमजदभाई बोला. आमच्या गावामधून मशालचे उमेदवार सुरेश प्रकाश कोळी हा हे पण आहेत. आणि त्यांनी आतापर्यंत सामाजिक कार्यक्षेत्रातून चांगली कामं केलेली आहेत. हा त्यांचा दूध संघ आहे. हा परत त्यांनी गावामध्ये रस्त्यासाठी कामं केलेली आहेत. हा शिवरस्ता वगैरे त्या माणसात बरंच चांगलं काम आहे. त्यामुळे आमच्या गावातून मशाल चांगल्या प्रमाणात राहील. प्रदीप गोने जिल्हा परिषदला प्रदीप गोने आणि पंचायत समितीला सुरेश कोळी. बर बाकीचे जिल्हा परिषद आता हे काय म्हणाले महाराष्ट्र सरकार आमचं आहे भाजपाचं, केंद्र सरकार आमचं आहे. मग आमच्या विकासाला बघून तुम्ही मतदान. निधीचा संबंधच येत नाही कुणाचा. निधी दिला म्हणजे सत्ता असेल तर निधी येतो किंवा सत्ता नसेल तर निधी येतो असं काही नसतं. प्रत्येक सदस्याला स्वतःचा शेष निधी आलेला असतो. तो शेष निधी त्याच्या हक्काचा असतो. मग वरी सत्ता कोणाची असो किंवा खाली सत्ता कोणाची असो याचा काही संबंध नसतो. बर तुमच्या गावाचा विकास प्रदीप घोणे करेल असं कसं वाटते तुम्हाला? असं कसं वाटतं म्हणजे की बाबा प्रदीप गोने हे पहिल्यापासून सामाजिक कार्यक्षेत्रात आहेत. चांगला राजनैतिक माणूस आहे. नगरपंचायतचा चांगला अनुभव आहे त्या माणसाला आणि नगराध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. बरं तुमच्या गावाचे सरपंच कोण आहेत सध्या? सरपंच आमच्या गावचे मधुकर गळकाटे. कोणाच्या पक्षाचे आहे ते? पक्ष वगैरे असं काय नाही पण शिवसेनेचंच काम करतात. शिवसेनेचं काम करतात. बरं बरं मग शिवसेनेचा व्यक्ती जे आहे आता प्रदीप घोणे हे तुमचं काम 100% करेल असं वाटतंय? नाही प्रदीप घोणे पण आणि सुरेश कोळी पण दोघं पण काम करतील. काय म्हणणं आहे बाबा तुमचं? काय म्हणणं हे म्हणतात? शब्दाला अटल आहे ना. हा शब्दाला अटल आहे. बरोबर आहे का? बरोबर आहे का? बरोबर आहे का? मी म्हणाले म्हणून बोलायला लावू का हे म्हणाले म्हणून बोलायला लावू? मनाचं मतदान सांगा. खरी गोष्ट आहे. आपलं मतदान सांजेत ओनली शेना कोण आहे? मशाल मशाल कबशी शबास शबास आहे ना. कबशीनं च्या काही जाऊन फसला. अजून हागंदारी मुक्त गाव नाही आमचं सध्या. अजून सगळ्या गाव हागंदारी मुक्त नाही म्हणजे हागंदारी मुक्त अजून स्वच्छ झालेलं नाही आणि हागंदारी मुक्त गाव झालेलं नाही असं म्हणणं आहे. ते काला म्हणजे गावामध्ये 90% शौचालयाची कामं आहेत ते झालेले आहेत. आता कसं आहे 10% जे आहेत आणि कुणाला घरात बसायची सवय नसती त्यामुळे ते बाहेर जाऊन बसते. त्यामुळे असं वाटतं 90% शौचालय. बोला अजून एकदा बोललेलं बरोबर आहे का त्यांचं? बरोबर आहे. बरोबर आहे. वंचित आघाडी गॅस आणि तर राजुरी गावामध्ये गप्पशे माणसं आहेत. गप्प बसणारे आणि गप्प बसणारे माणसं आहे. त्यांच्या पाठीमागं लागून बोलून एक कार्यकर्ता धाडसानं पुढं आला
आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की आमचं राजुरी गाव हे प्रदीप घोणे आणि कोणीतरी माळे, काय नाव माळेचं? सुरेश कोळी ना, सुरेश कोळी हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत आणि यांना आमचं गाव 100% आघाडी देणार आणि आमच्या गावातून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रदीप घोणे आणि सुरेश कोळी याच माणसाला आमच्या राजुरी गावामधून आघाडी मिळणार असं त्यांनी सांगितलं आहे. आमचा यांच्यावर विश्वास आहे, आमच्या गावाचा विकास हेच लोक करतील, कारण हे शब्दाला पक्के आहेत आणि भाजपाचं सरकार, महाराष्ट्र सरकार, केंद्राचं सरकार असूनसुद्धा आम्हाला त्यांच्यावर विश्वास नाही असं स्पष्ट कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या 7 तारखेला राजुरी गावातलं मतदान कोणाला जास्त पडणार आहे आणि 9 तारखेला निकालाच्या माध्यमातून राजुरी गाव कुणाला आघाडी देणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच. धन्यवाद राजुरीकर, धन्यवाद धाराशिवकर, जय हिंद, जय महाराष्ट्र.